सर्वांना नमस्कार. गुरु महाराज पद्माकर कुंडीकर यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल वाढदिवसाच्या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. खरोखरच हे अमृत महोत्सवी वर्ष गुरु महाराजांचे साजरे करण्यासारखेच आहे. असे तर घरोघरी वाढदिवस साजरे होत असतात, पण कर्तृत्ववान माणसांचे वाढदिवस साजरे होतात आणि ते समाजाला त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने उजळून टाकतात. गुरु महाराजांबद्दल बोलायचे झाले तर अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी, सर्वांना समजून घेणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. जेव्हा देवी भागवताचा आणि श्रीमद भागवताचा मी क्लास केला तेव्हा एक दिसून आले. लाईट गेले, नेट गेले, कोणाचा माईक सुरू असला तरी शांतपणे ते सोल्युशन काढायचे. कुठेही चिडणे नाही, ओरडणे नाही. विनम्रता हा गुण तर गुरु महाराजांकडूनच शिकावा. अत्यंत साध्या सोप्या ओघवत्या भाषेमध्ये वेदांताच्या तत्वज्ञानाचे त्यांनी आजपर्यंत कितीतरी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. श्रीमद भागवत, रामायण, देवी भागवत हे तिघही उत्कृष्ट ग्रंथ, पुराण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये या वयातही तितक्याच अदम्य उत्साहाने शिकवणे काही पोरखेळ नाही. ठिकठिकाणी कथा करणे या वयात सुद्धा हे अत्यंत कठीण आहे, तरी ते अदम्य उत्साहाने हे काम करीत असतात. त्याला लागते महाराजांसारखी समाजाप्रती असलेली तळमळ. देशाचे, समाजाचे भले व्हावे याचा कळवळा. तरुण पिढी, लहान मुलं आजच्या परिस्थितीत अध्यात्माकडे न वळता नुसतेच भौतिक सुखाच्या मागे लागतात, हे पाहून त्यांना वाईट वाटते. म्हणूनच त्यांना गुरुमाऊली म्हणणे मला जास्त सुसंगत वाटते. गुरु महाराजांकडून भागवत विद्यापीठाची स्थापना झाली हा त्यांच्या आयुष्यातला मानाचा तुराच आहे. गुरु महाराजांना मी आजच्या शुभदिनी त्यांची तब्येत अशीच चांगली राहो ही परमात्म्याचरणी प्रार्थना करते. गुरु हे माता पण असतात आणि पिता पण असतात. त्यांची तब्येत अशीच चांगली राहो, ते सुखी राहो अशीच परमात्म्याचरणी प्रार्थना. धन्यवाद.